फॅमिली फोटो फ्रेम तयार कशी करायची ते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। अतिशय लो कॉस्टमध्ये आपण ही बनवणार आहोत। तर कार्डबोर्ड घेतलेला आहे, ते इथे मी बॉक्स होता एक माझ्याकडे, त्याचा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। एक छोटा आयत आणि एक मोठा आयत असं मार्किंग केलं। तर ते कसं फोटो घ्यायचा आहे, ज्या साईजची तुम्हाला फ्रेम बनवायची आहे त्या फोटोच्या आतमध्ये 1/2 इंचापेक्षा आतली कमी अशी जी लाईन असते ना तेवढं मार्किंग करायचं आहे आणि जो आतला जो आपला आयत आहे तेवढ्या साईजची आपल्याला एक फ्रेम तयार करायची आहे। तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते, हा जो फोटो मी ठेवला आहे त्याला आधी मी मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या आतल्या बाजूला जे मगाशी दाखवलं मी 1/2 इंचापेक्षा कमी लाईन मार्क करून त्यानंतर हा मी कट करणार आहे आयत। म्हणजे माझा 5 बाय 4 इंचाचा आयत इथे आतला आहे आणि त्याच्या बाहेरच्या बाजूने 1-1 इंच घेतलेला आहे मी आणि ते कटिंग करून असे मी हा फ्रेम तयार केलेली आहे। आता इथे मी एक पेपर असतो ना आपला गिफ्ट रॅप पेपर, तो घेतला, त्यावरती ही जी फ्रेम आहे, जी मोठा आपण आयत कट केला तो आतला जो आहे स्क्वेअर आयत तो आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे सध्या। तर त्या पेपरवरती आता हे मार्किंग केलं आणि जो आयत आपण कट केला त्याच्या बाहेरच्या बाजूने 1 इंच पुन्हा बाहेरच्या बाजूने कट केलेला आहे। तर या पद्धतीने व्हिडिओ जसं दाखवते त्याप्रमाणे आता हे कॉर्नर्स कट करून घ्यायचे। आता हे का करायचे मी पुढे सांगते तुम्हाला। बाहेरच्या बाजूने 1 इंच आणि सेम आतल्या बाजूने देखील 1 इंच असं हे कटिंग आपल्याला करायचं आहे, कारण जी आपण फ्रेम बनवली आहे ना तर त्या फ्रेमला आपल्याला याने कवर करायचं आहे। तर हे जे आतला राऊंड आहे आता त्याला पण आपल्याला 1-1 इंच आतल्या साईडने कट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने कट करून झाल्यानंतर आपल्याला जी फ्रेम आपण तयार केली आहे त्या फ्रेमला या पेपरवरती ठेवून द्यायचं आहे आणि फेविकॉलच्या मदतीने आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय करत आहोत ते। या पद्धतीने हे कॉर्नर्स कट करून घ्यायचे आणि आता ही फ्रेम यामध्ये ठेवायची आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण 1-1 इंच साईडनी का वाढवलं होतं। तर हे जे साईडचे वाढवलेले आहे त्या सगळीकडे आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे चिटकवून घ्यायचं आहे। आता अशी एक फ्रेम तुम्हाला मिळेल। अशाच मी 5 फ्रेम तयार करून घेतल्या। आता ही जी फ्रेम आहे ही उलटी साईड आहे आणि ही सरळ साईड आहे। तर जी उलटी साईड आहे ना त्यावरती आपल्याला मगाशी आपण जो आपल्याला आतला पीस मिळाला होता जो आयत आहे तो, तर त्याचे मी 3 पीस कट करून घेतले। हे पीस जवळजवळ 1/2 इंचापेक्षा थोडे जास्त साईजचे आहे। थोडे मोठे घेतले तरी चालेल, थोडे आणखी छोटे झाले तरीसुद्धा चालून जाईल, कारण हे मागच्या बाजूने येणार आहेत। आता ना हे जे 3ही पीस आहेत हे दोन्ही बाजूंना 2 आधी लावून घ्यायचं आणि जो खालच्या बाजूला एक पीस लावणार आहोत आपण, तर तो आणखी थोडासा आपल्याला साईजमध्ये कट करावा लागेल। आता बघा हा मी फोटो ठेवला आहे, तर तुमच्या लक्षात येईल की फोटोच्या साईजमध्ये आपण हे आतला राऊंड कट केलेला नाही आहे, म्हणजे आतला जो आयत आहे तो कट केलेला नाही आहे, तो थोडासा छोटा आहे, जेणेकरून ती फ्रेम आपल्याला त्यामध्ये फिक्स करायची आहे, म्हणजे आतमध्ये बसवायची आहे। तर बरोबर त्या फोटोच्या साईडला या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह्या पट्ट्या देखील ठेवायच्या आहेत आणि फेविकॉलच्या मदतीने ह्या पट्ट्या चिटकवून घ्यायच्या आहेत। आता ही खालची बाजू जी आहे, ही जी पट्टी आहे ना, ही आता आपल्याला आणखी थोडीशी कट करावी लागेल आणि त्यानंतर ही खाली चिटकवून घ्यायची आहे। आता हे जे आपण चिटकवून घेतलीत ना 3 पीस, तर त्यावरती आपल्याला ही वरती एक फ्रेम तयार करायची आहे आणि ती चिटकून द्यायची आहे, म्हणजे आपला फोटो त्यामध्ये फिक्स राहील। तर आधी याला कवर करून घेऊयात ह्या कार्डबोर्डला। तर माझ्याकडे एक रफ पेज होतं व्हाईट कलरमध्ये, तर तेच मी इथे घेतलेलं आहे आणि तेच आपल्याला इथे पूर्ण त्या जो कार्डबोर्ड आपण पीस घेतलेला आहे त्याला चिटकवून घ्यायचं आहे।
आता ह्याला मागच्या बाजूला जो छोटा तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, इथे जरी पेपर नाही लावला तरी चालणार आहे, कारण बॅक साईडला ते दिसणारही नाही आहे. तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता. आता हा जो आपण तयार केलेला आहे पीस, हे फेविकॉलच्या मदतीने ह्याला चिटकवून घ्यायचा आहे. ह्या 3 पट्ट्या ज्या लावलेल्या आहेत तर त्याच्यावरती फेविकॉल आपल्याला लावायचा आहे आणि त्यानंतर कार्डबोर्डचा आपण जो व्हाईट कलरचा पीस तयार केला तो यावरती ठेवून द्यायचा आहे. हा मागच्या साईडला जाणारा पीस आहे, त्यामुळे तो दिसणार नाही आहे. आणि बघा, फ्रेम जी आहे आपली, त्या फ्रेमच्या आतल्या साईडला तो पीस आला पाहिजे. त्यामुळे फ्रेमच्या आतमध्ये ची जी साईज आहे त्या साईजमध्येच तो कट करायचा आहे. फ्रेमपेक्षा मोठा तो कट करायचा नाही आहे आपल्याला. तर हे बघा, आपली फ्रेम इथे तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला फोटो दाखवते घालून. इथे तुम्हाला स्पेस दिसतोय ना, त्या स्पेसमधून आपल्याला हा फोटो आतमध्ये घालायचा आहे. तर खूप छान आपली ही फ्रेम इथे तयार झालेली आहे. तर अशाच मी 5 फ्रेम आपल्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्या 5 फ्रेम आपल्याला कशा त्या संपूर्ण फॅमिली फ्रेममध्ये बसवायच्या, तर ते कशा अरेंज करायच्या हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. आता तुम्हाला इथे दिसेल की काहींना मी पेपर लावला आहे मागे, काहींना नाही लावला, काहींना वेगळा आहे. पण बॅक साईडला जाणार असल्यामुळे माझ्याकडे जो वेस्टेज पेपर होते ते मी इथे लावून दिलेले आहेत. तुम्ही चांगले जरी पेपर जे गिफ्ट रॅप पेपर आहे ते लावले तरीसुद्धा चालणार आहे. तर आता इथे बघा, हे मी 1.5 इंचाची पट्टी कट केली आणि ती 2 पट्ट्या अशा कट करून ते एकमेकांना चिटकवून घेतल्या मी मास्किंग टेपच्या मदतीने. तर इथून या एंडपर्यंत जे तुमचं मेजरमेंट आहे ना, येईल ना, तेवढ्या साईजची पट्टी पाहिजे होती. माझ्याकडे एवढ्या साईजची नव्हती, त्यामुळे मी अशा 2 कट केल्या आणि त्या तिथे लावून दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने ते अरेंज करते. तर सेम मी हे छोटे पण डबल कार्डबोर्ड 1.5 इंचाचे कट करून एकमेकांना मास्किंग टेपच्या मदतीने चिटकवून घेतले. आणि बघताय तुम्ही की वरच्या साईडला जिथे जिथे जॉईंट आहे ना, तिथे सपोर्ट देण्यासाठी मी ह्या पट्ट्या ठेवलेल्या आहेत. आणि ही सगळ्यात वरती जी पट्टी ठेवली आहे, इथे मला फॅमिली असं त्या कार्डबोर्डवरती लिहायचं आहे. तर ते सुद्धा मी डबल कार्डबोर्ड चिटकवलं आहे मास्किंग टेपच्या मदतीने. तर ते डबल आहे कार्डबोर्ड. तर इथे खालच्या बाजूने पण जिथे जॉईंट आहे तिथे, मध्ये आणि वरच्या साईडला अशा हे 3 ठिकाणी आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. जिथे 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 जॉईंट आहे तिथे तुम्ही फेविकॉलच्या मदतीने पण लावू शकता किंवा दुसरा आणखी ग्लू कुठला तुमच्याकडे स्ट्रॉंग ग्लू असेल त्यानेसुद्धा लावू शकता. तर आता बघा, ही जी आपली फ्रेम आहे या पद्धतीने अरेंज करायची. इथे मी आता हा जो कार्डबोर्ड आहे तो ठेवला आणि खालच्या साईडनं जे आहेत त्याने आपल्याला त्या अटॅच करायचं आहे, जॉईंट करायचं आहे. तर आता इथे मी घेतलं आहे मोल्डेड क्ले. आता मी इथे फॅमिली असं लिहिणार आहे, त्यामुळे मोल्डेड क्लेच्या मदतीने मी एक अल्फाबेट इथे तयार करून घेते. साईज चेक करते आहे. मी आधी पेन्सिलने थोडंसं लाईट ड्रॉ केलेलं आहे आणि त्यानुसार त्यावरती ठेवते आहे. आणि संपूर्ण जे आहे माझं कसं अरेंज होतं आहे ना, मी ते आधी पाहते आहे. तर तुम्हाला फॅमिलीऐवजी तुम्ही दुसरं काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. तर या पद्धतीने मी आधी अरेंज करून बघितले. इथे माझी एक चूक झाली की मी आयच्या जागी एल लिहिला आणि एलच्या जागी आय मी चुकून इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे माझ्याकडून चिटकवलं गेलं. पण त्यानंतर मी ठीक आहे, मी पण चिटकवून झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं आणि त्यानंतर मी ते काढलं लगेचच ओलं असताना आणि मग मी त्याला परत जिथे जो अक्षर जागी आहे तिथे मी चिटकवून दिला. पण तुम्हाला ते पुढे व्हिडिओ दिसेल की तिथे व्हाईट झाले, पण ते ठीक आहे, ते कलरमध्ये ते आपलं झाकून जाणार आहे. तर या पद्धतीने मी हे मोल्डेड क्लेच्या मदतीने असं हे तयार करून घेतलं. आणि जे माझ्याकडे ट्यूब होती ना, त्या ट्यूबचं जे टोकदार होतं त्याने हे अशा पद्धतीने डॉट डॉट त्याच्यावरती काढून घेतलं, जेणेकरून पुढे मी जे कलर करणार आहेत त्यामध्ये ते छान दिसेल. तर तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही नाव लिहायचं असेल, वेगळं काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. इथे बघा, तुम्हाला लाईन दिसतील फॅमिलीच्या स्पेलिंगच्या, तिथे थोडीशी गडबड काहीतरी आहे, पण ठीक आहे, ते कलरमध्ये झाकून जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे मी तयार करून घेतलेलं आहे. आता याला कलर करून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी व्हाईट कलर घेतला थोडासा आधी. मी इथे वॉलपुट्टी घेतलेली आहे थोडीशी. तुम्ही पूर्णपणे व्हाईट कलर आधी देऊ शकता किंवा तुमच्याकडे जेसो असेल ते देऊ शकता. तर आता मी इथे थोडासाच व्हाईट कलर घेतला. ॲक्रेलिक कलर खूप महाग मिळतात, त्यामुळं मी थोडंसं त्यामध्ये वॉलपुट्टी टाकली आणि त्यानंतर पाणी मिक्स केलं, फेविकॉल टाकला थोडासा आणि आता हे आपल्याला संपूर्ण फ्रेमला लावून घ्यायचं आहे. आता ब्राऊन कलर घेतलेला आहे. तर मी हा ब्राऊन कलर ॲक्रेलिक कलरच आहे, तोच मी घेतला. थोडंसं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे
आणि त्यानंतर हा ब्राऊन कलर मी संपूर्ण याला देऊन घेतला. जो आधी कलर केला होता ना व्हाईट कलरमध्ये आपण, तो आधी वाळून द्यायचा पूर्णपणे. तासभर तो वाळला होता आणि त्यानंतर मी हा कलर द्यायला घेतलेला आहे. तर त्यानंतर हा संपूर्ण कलर दिल्यानंतर कडेला पण देऊन घ्यायचा आहे आणि यालासुद्धा आपल्याला पूर्णपणे वाळू द्यायचं आहे. त्यानंतर गोल्ड डस्ट होती माझ्याकडे ना, तर ते मी इथं बोटावरती घेऊन असं आपण जे टेक्स्चर केलं होतं ना राऊंडचं, त्यासाठी आपण मी बोटाने करते, जेणेकरून तो राऊंड जे आपण केलेले आहेत ते सुद्धा जास्त हायलाईट होईल. तर या पद्धतीने मी हा गोल्ड कलर इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर मी पुन्हा या अशा पट्ट्या 2 कट केल्या कार्डबोर्डच्या एकमेकांवर चिटकवून. त्याला हा जो आपला पेपर आहे गिफ्ट रॅप पेपर, तो चिटकवून घेतला आणि या पद्धतीने 3 पीस मी इथे तयार करून घेतले. आता परत मागच्या साईडला काय मी इथे पेपर लावलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने हे 3 पीस मी तयार करून घेतले. आता हे कुठे आणि कसे लावायचे ते सांगते. आता जी फ्रेम आपण तयार केलेली आहे ती पुन्हा एकदा इथे पलटी करून घ्यायची आणि हे जे फॅमिली आपल्याला लिहिलेलं आहे ना, आपण जे तयार केलं ते आपल्याला आता ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आता व्हिडिओत तुम्ही बघू शकता की ह्या दोन्ही साईडला आपल्याला ह्या 2 पट्ट्या इथे लावायच्या आहेत. आणि मला असं वाटलं होतं की मध्ये मी ही एक जी पट्टी आहे ती लावणार आहे, पण डबल मी एकमेकांवर ते कार्डबोर्ड चिटकवला होता, त्यामुळे ती पट्टी खूप जाड होत होती. तर आता मी आधी हे दोन्ही जे साईडचे ते चिटकवून घेते. साईडला फक्त फेविकॉल लावायचा आहे. जो मधला भाग आहे जो व्हिजिबल होणार आहे तिथे फेविकॉल लावायचा नाही आहे. तर ही मी इथे चिटकवून घेतलं. ही जी मधली पट्टी आहे ही काही इथे बसत नव्हती, थोडीशी जाड होत होती. तर मी काय केलं, मग पातळ जी साईज होते त्या साईजचा कार्डबोर्ड दुसरा घेतला, त्या साईजमध्ये कट केला, थोडासा मोठा घेतला आणि तो कार्डबोर्ड आपल्याला आता इथे चिटकवायचा आहे. तर याला फेविकॉल लावायचा आणि मधली जी बाजू आहे, मधला जो पार्ट आहे तिथे मी फेविकॉल लावलेला नाही आहे, इथे चिटकवून घेतला आणि जो विजिबल होणारा भाग आहे तिथे परत जो आपला पेपर आहे गिफ्ट रॅप पेपर तो चिटकवून घ्यायचा आहे. तर आता हे हलू नये, ओलंच आहे, त्यामुळे मी मास्किंग टेप इथे लावून घेते, जेणेकरून हलणार नाही, आपल्याला पुढचं काम करता येईल. आता हे चिटकवून घेतलेलं आहे मी. त्यानंतर लास्ट आता मला इथे थोडंसं डेकोरेशनसाठी फ्लावर्स लावायचे होते. माझ्याकडे पिंक आणि रेड कलरचं रोज होतं, तर मी मुलीला विचारत होते का कुठला कलर सूट होईल. तर तेच डिस्कशन आमचं सुरू होतं. तिचा हात तुम्हाला मध्ये दिसला असेल. तर मी आधी पिंक चूज केलं होतं, पण नंतर रेड इथे लावलं, कारण बाजूला सगळं लाईट कलर होता. तर मला असं वाटलं की डार्क कलर आपल्याला इथे लावायला पाहिजे. तर मी डार्क पिंक कलरचं मध्ये रोज लावून घेतलं, साईडला 2 छोटेसे रोज लावून घेतले आणि आपली फ्रेम इथे तयार झालेली आहे. कशाने मी इथे ही हँग केली तेही दाखवते तुम्हाला. ऑनलाईन हे अशा पद्धतीचे हुक्स मिळतात, तर ते हुक्स मी लावून घेतले आणि जी फ्रेम आहे ना आपली, त्याला 2 बाजूंना इथे जे एमसील येतं त्या एमसीलच्या मदतीने दोरा अडकवून घेतला, ते वाळून दिलं आणि त्यानंतर ही फ्रेम मी इथे लावून दिली, अडकवून दिली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.